नमस्कार. मुंबई 24 लाईव्ह मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय. मराठी भाषेला अभिजात दर्जा का नाही, संजय राऊतांचा सवाल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अध्यादेश काढला गेला नसल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. मोदींनी ट्विटरवर घोषणा केली, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पेढे वाटले, पण प्रत्यक्षात मात्र अध्यादेश नाही असा आरोप राऊतांनी केलाय. भारतीय जनता पार्टी हा जनतेचा पक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हे भाजपाच्या लोकशाही वृत्तीचे उदाहरण आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून महाराष्ट्रात 1 कोटी आणि देशभरात जवळपास 11 कोटी सदस्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. बीडच्या सरपंच हत्येप्रकरणी पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सर्व जाती धर्मातील नागरिक आणि राज्यातील प्रमुख मंडळी उपस्थित होते. देशमुख कुटुंबीयही या मोर्चात सहभागी झाले होते. शिर्डीच्या साई संस्थानाच्या प्रसादालयातील मोफत भोजन बंद करून त्यासाठी शुल्क आकारावे आणि ती रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी वापरावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. संपूर्ण देश फुकट जेवायला शिर्डीत येतो, असे वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केले. उत्तर भारतातील शीत लहरींचा महाराष्ट्रावर प्रभाव. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. धुळे येथे राज्यातील नीचांकी 6.8 अंश तापमानाची नोंद झाली. नाशिक 10.1 तर छत्रपती संभाजीनगर 11.6 अंशावर आहे. उत्तरेकडील हिमवर्षाव आणि दाट धुक्याचा परिणाम येथील थंड हवामानावर होत असून पुढील 2-3 दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. मुंबईत 9 ते 23 जानेवारी पर्यंत मनाई आदेश जारी. मुंबई पोलिसांनी 9 जानेवारी पासून 23 जानेवारी पर्यंत 5 किंवा अधिक लोकांच्या जमावावर बंदी घातली आहे. शांतता भंग होऊ नये यासाठी लाऊडस्पीकर, फटाके आणि मिरवणुकांवरही निर्बंध आहेत. मात्र विवाह आणि अंत्यसंस्कार याला अपवाद आहे.